बाय बहनों, आज की रोटी और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 जुलै 2025 गुरुवार। स्वर्गाचे दरवाजा. हे काही आणि काही नाही, हाच देवाचे घर आहे आणि हाच स्वर्गाची दरवाजा आहे. उत्पत्ती 28 अध्याय 17 वचन. आज आपण स्वर्गीय दरवाजाचे चिंतन करूया. जसे घरांना दरवाजे असतात, मंदिरांना दरवाजे असतात, सागरांना दरवाजे असतात, तसेच स्वर्गालाही एक दरवाजा आहे. याकूब ज्याने एका विशिष्ट ठिकाणी देवाची उपस्थिती कधीच जाणवली नव्हती, तिथे त्याने प्रभूचा अनुभव घेतला आणि त्याला स्वर्ग उघडलेले दिसले. त्याने पृथ्वी व स्वर्ग यांच्यात उभे केलेले एक शिडी पाहिले. त्या शिडीवर देवदूत वर आणि खाली जाताना दिसत होते, पण याकोबला कोणताही मनुष्य त्या शिडीवरून वर जाताना दिसला नाही. काय कारण? कोणताही मनुष्य इतका पवित्र नव्हता की तो त्या शिडीवरून चढू शकेल. पवित्र देवाची जवळ येण्या इतकी सुद्धा किंवा धाडस मनुष्याजवळ नव्हते. म्हणून त्या शिडीवर फक्त देवदूत जाताना दिसले. परंतु नवीन करारामध्ये येशूच स्वतः ती शिडी बनला. त्यानेच स्वर्ग आणि पृथ्वी यांना जोडलेले. त्यानेच मनुष्याला स्वर्गात पोहोचण्यासाठी मार्ग उघडला. योहानाच्या दर्शनात त्याने स्वर्गात उभे असलेले लोकांचे मोठे समुदाय पाहिले आणि त्यालाही वर येण्याचे निमंत्रण मिळाले. किती मोठा आशीर्वाद! प्रभू येशू आपल्यासाठी दरवाजा बनला. म्हणून येशूने धाडसाने सांगितले, मीच मार्ग आहे. माझ्या वाचून कोणीही पित्यापाशी जाऊ शकत नाही. योहान 14 अध्याय 6 वचन. बायबल अनेक दरवाजाविषयी सांगते. प्रकटीकरण 3 अध्याय 8 मध्ये एक विशेष दरवाजा सांगितला आहे, उघडलेला दरवाजा. पहा, मी तुझ्यासमोर एक उघडलेला दरवाजा ठेवला आहे आणि कोणीही तो बंद करू शकणार नाही. प्रकटीकरण 3 अध्याय 8 वचन. असे प्रभू म्हणतो, मनुष्य जर एक दरवाजा बंद करतो तर देव 7 तेजस्वी दरवाजे उघडतो. आशीर्वादाची सर्व किल्ल्या त्याच्या हातात आहेत. त्याने दाविदाची किल्ली आपल्या समोर ठेवली आहे. सुरुवातीचे दरवाजे, सेवकाईचे दरवाजे, पवित्रतेचे दरवाजे, प्रार्थनेचे दरवाजे हे सर्व उघडेच राहतात. आज प्रभू तुमच्या समोर एक उघडलेला दरवाजा दाखवतो आहे. तुम्ही अनेक अडथळा यांनी भरलेल्या मार्ग चालत आला आहेत. तुम्ही संघर्षातून गेलात, काही वेळा अडकलात, पुढे जाऊ शकलात नाही. पण आज प्रभू सांगतो, तुझ्यासमोर एक दरवाजा उघडला आहे. जेव्हा इस्रायली कानान देशात प्रवेश करत होते तेव्हा यरिगोचे दरवाजे गंड बंद होते, पण त्यांनी त्या सगराभोवती स्तुती बेरी घातली. तेव्हा यरिगोची भीत घुसलेली आणि प्रभूने मार्ग उघडला. तुम्हीही तसेच स्तुती करा आणि देव तुमच्या समोर बंद असलेल्या दरवाजे चमत्कारिकरित्या उघडलेल. चिंतनासाठी श्लोक. कृतज्ञतेने त्यांची दरवाजात या, स्तुतीने त्यांच्या अंगणात या. त्यांचे आभार माना आणि त्यांच्या नावाची स्तुतिगान करा. स्तोत्र 100 अध्याय वचन 4. आजचे बायबल वाचन सकाळी आयुब 25 अध्याय 27 अध्याय 27 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 12 अध्याय. धन्यवाद.